कामाच्या ठिकाणी त्रास दिला जातोय, रस्त्यानं जाताना कोणी छेड काढलीये की ऑनलाईन हैराण केलं जातंय, आता रडत बसू नका, कारण सरकारने तुमच्या हातात दिलाय एक अमोघ शस्त्र. देशातील 17,000 पोलीस ठाणी आता तुमच्या मदतीला एका क्लिकवर हजर होणार आहेत. पहा शी बॉक्सचा हा दणका. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. शी बॉक्स अर्थात सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स. या पोर्टलला आता देशातील 17,000 पोलीस ठाण्यांशी थेट जोडलं जाणार आहे. त्यामुळे तक्रार आणि कारवाई यातील अंतर आता कायमचं मिटणार आहे. काय आहेत नवीन बदल पाहूया. आतापर्यंत शी बॉक्सचं काम फक्त ऑफिस मधील अंतर्गत तक्रारींपुरता मर्यादित होतं, पण आता याचं रूप बदललंय. एखादी महिला घरापासून ऑफिसला जात असताना किंवा येताना जर तिची छेडछाड झाली तरी ती या पोर्टलवर दाद मागू शकणार आहे. ही तक्रार थेट संबंधित भागातील पोलीस स्टेशनला ऑटो फॉरवर्ड केली जाईल. आता ही सिस्टीम कशी काम करते तेही पाहूया. झटपट नोंदणी हे याचं खास वैशिष्ट्य आहे. तसंच खासगी किंवा सरकारी नोकरी करणारी महिला अधिकृत वेबसाईट वर जाऊन तक्रार करू शकते. तक्रार करणाऱ्या महिलेची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, जेणेकरून तिला कोणत्याही दबावाला बळी पडावं लागणार नाही. इतकंच नव्हे तर जर कोणी सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर त्रास दिला तर ही सिस्टीम सायबर क्राईमच्या मदतीने गुन्हेगाराला थेट जेलची हवा दाखवू शकते. 2013च्या पोस्ट कायद्याची ताकद आता खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. आता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही, उलट पोलीसच तुमच्या दारात येतील. तक्रार न करणं ही गुन्हेगाराची सर्वात मोठी ताकद असते. शी बॉक्स आता महिलांना ती भीती तोडण्याची हिंमत देईल. त्यामुळे तंत्रज्ञान आणि कायद्याची ही सांगड छेडछाड करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार हे निश्चित. तेव्हा सुरक्षेचा नवा ढोस आता ऍक्टिव्ह झालाय. शी बॉक्स असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता भीती सोडा आणि हिंमत धरा, कारण तुमची सुरक्षा ही आता सरकारची प्राथमिकता आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, कारण कायदा तुमच्या खिशात आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.